12 लाख मतदारांनी मतदान केलं आहे. आता 12 लाख मतदारांच्या मनाचं कोणी जाणून घेतलं एक्झिट पोलवाल्यांनी. म्हणून मला माहिती आहे की ज्या पद्धतीचं वातावरण शहरात होतं आणि जशी निवडणूक झाली तर इतकं काही सोपं काम नाही आहे. म्हणून मी एक्झॅक्ट पोलची वाट पाहत राहणार आहे. मला वाटते आपणसुद्धा एक्झॅक्ट पोलचीच वाट पाहावी. देशातील ज्या 10 प्रमुख लढती आहेत त्यापैकीची एक नागपूर लोकसभा, ज्याकडे देशातील सर्व नागरिकांचं लक्ष असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसकडनं विकास ठाकरे हे मैदानामध्ये होते. सध्या आम्ही अभ्यंकर नगर चौकातल्या एका चहाच्या टपरीवर आहे आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपण बघू शकतो की कशी मित्रांसोबत बिंदास्त गप्पा करत आहे. मॉर्निंग वॉक झालेलं आहे सकाळचं त्यांचं आणि एकंदरीत कॉन्फिडन्स दिसत आहे. म्हणजे एक्झिट पोल जे काही आले असेल तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयाचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण त्यांनाच विचारूया. एक्झिट पोलमध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये नागपूर हे भाजपच्या बाजूनं दाखवलं. तुम्ही खूप कॉन्फिडन्स आणि निश्चिंत दिसत आहात. मी कालच सांगितलं की मी एक्झॅक्ट पोलवर विश्वास ठेवणार आहे. 12 लाख मतदारांनी मतदान केलं आहे. आता 12 लाख मतदारांच्या मनाचं कोणी जाणून घेतलं एक्झिट पोलवाल्यांनी. म्हणून मला माहिती आहे की ज्या पद्धतीचं वातावरण शहरात होतं आणि जशी निवडणूक झाली तर इतकं काही सोपं काम नाही आहे. म्हणून मी एक्झॅक्ट पोलची वाट पाहत राहणार आहे. मला वाटते आपणसुद्धा एक्झॅक्ट पोलचीच वाट पाहावी आणि एक्झॅक्ट पोलनंतर जे होईल ते समोर येईल ते मान्य करायला मी तयार आहे. तुमचं काय ऑब्झर्वेशन असेल? तुम्ही इतक्या निवडणुका लढल्या, तुम्ही जे चित्र बघितलं प्रचार काळातलं, मतदानानंतरही तुम्ही चर्चा केल्या अनेकांसोबत, तुम्हाला काय वाटतं काय असू शकतं निकाल उद्याचा? मला असं वाटतं की 35 वर्षातली काँग्रेसची बेस्ट निवडणूक होती. अशी निवडणूक 35 वर्षात काँग्रेसने नागपुरात लढली नाही. आमचे सगळे सिनियर नेते एकत्र होते, कार्यकर्ते उत्साहात होते, सगळे इंडिया गठबंधनमधलं पक्ष एकत्रित आणि त्यासोबतच पब्लिकचा रिस्पॉन्स. ज्या तऱ्हेनं लोकतंत्र नष्ट होत आहे आणि सरकारची दादागिरी चालू आहे असं जनतेच्या तोंडातनं आम्ही ऐकत होतो, तेव्हा आम्ही निश्चिंत झालो आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये जनतेचा सपोर्ट मिळाला. जो सामान्य माणूस होता तो कामाला लागला होता, तो मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्ततेने मतदान केंद्रावर धावत गेला होता आणि अशी निवडणूक आम्ही पाहिली नव्हती आणि म्हणून आम्ही आशादायी आहोत. उद्या विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी सुरू झाली? बिलकुल, मला तर काही याच्यात शंका वाटत नाही. विकास ठाकरे यांचे मित्र आहे जे मॉर्निंग वॉकला सोबत असतात रोज, त्यांच्या काय वाटतं तुम्हाला उद्या काय चित्र राहील? उद्या भाऊचा निश्चित विजय होणार आहे. कारण की आम्ही जनमानसात जो माहोल पाहिला, ज्या भावना पाहिल्या त्या सगळ्या भाऊंच्या दिशेलाच आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो आहे की भाऊ उद्या हे जिंकणारच. मला एक सांगा, उद्या निकाल आहे तुमच्या कट्ट्यावर नेमकी काय चर्चा चालू होती आतापर्यंत? भाऊ 50 1 लाखांनी. बरं, मतमोजणीवर चर्चा सुरू होती इथे? नाही असं नाही, पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की भाऊ यावेळेला येईल. तुम्ही सांगा, म्हणजे इथे उद्या मतमोजणी त्याची चर्चा होती, नेहमीच्या रुटीन चर्चा रंगल्या होत्या? आमच्या रुटीन चर्चा तर झाल्याच, पण यातच आमच्या भाऊंचं आम्ही थोडंसं हे डिस्कशन सुरू होतं की उद्याची तयारी कशी आहे. तर प्रशिक्षण वगैरे दिल्या सगळ्यांना आणि पूर्ण तयारी झालेली आहे आणि उद्या सगळे कामाला लागतील. उद्याचा निकाल काही पण येऊ, सर्व देशाचं त्याकडे लक्ष असेल, नागपूरकरांचं विशेष लक्ष असेल. मात्र विकास ठाकरे ज्या प्रकारे बिंदास्त आपल्या मित्रांसोबत चायच्या कट्ट्यावर बसलेले आहे, मॉर्निंग वॉक झाल्यानंतर गप्पे रंगले होते, त्यामुळे कुठं लक्षात येतं की त्यांना निकाल कदाचित माहीत असेल की काय लागेल. त्यामुळे ते खूप आश्वस्त आहे आणि त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं सांगितलं की 25 वर्षात काँग्रेस निवडणूक लढली नाही तशी यावेळेस लढली, त्यामुळे निकाल काय येईल. तर निश्चितच काँग्रेस जरी आशादायी असली तरी एक्झिट पोल वेगळे होते. भाजपचा देखील अपेक्षा वेगळ्या आहे, त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास आहे. त्यामुळे नेमकं उद्या काय होतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र निश्चितच नागपूरची ही लढत अत्यंत रंगतदार होईल आणि अतिटट्टीची राहील असंच सर्व जाणकारांना वाटत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.